नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सोलार कृषी पंप योजनेच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। शेतकरी मित्रांनो, सोलार पंप योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आपण या योजनेसाठी पात्र आहोत की नाही, किंवा जर पात्र असेल तर मला किती HP चा सोलार पंप मिळेल, किंवा या योजनेचे ठळक वैशिष्ट्य काय आहे हेच शेतकऱ्याला माहित नसतं। तर शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून या योजनेची ठळक वैशिष्ट्ये व अर्ज करण्यापूर्वी शेतकऱ्याची निवड प्रक्रिया, म्हणजेच तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही, म्हणजे ज्याला आपण लाभार्थीची निवड काय आहे, लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत, ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात हे जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, मागेल त्याला सोलार कृषी पंप योजनेच्या माध्यमातून वर्ष 2026 पर्यंत 8 लाख सोलार पंप बसविल्या जाणार आहेत आणि सध्या ही योजना संपूर्णपणे महावितरणच्या माध्यमातून राज्यामध्ये राबविल्या जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचे ठळक वैशिष्ट्य व लाभार्थी निवड निकष प्रक्रिया, म्हणजेच शेतकऱ्याला अर्ज करण्यापूर्वी या योजनेसाठी तो पात्र आहे किंवा नाही हे कशा पद्धतीने त्याने पाहायचं, याविषयी सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, उपयुक्त माहितीसह या ठिकाणी आपण येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोलार कृषी पंप योजनेच्या अंतर्गत शेतकरी लाभार्थी निवडीचे निकष काय आहे ते आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर शेतकरी मित्रांनो, 2.5 एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्याला 3 HP चा सौर कृषी पंपासाठी अर्ज करता येतो। तसेच जर 2.51 पासून ते 5 एकरापर्यंत जर तुमची शेतजमीन असेल तर तुम्ही 5 HP च्या सौर कृषी पंपासाठी अर्ज करू शकता। त्याचप्रमाणे तुमची जर 5 एकरापेक्षा जास्त शेतजमीन असेल तर तुम्ही 7.5 HP च्या सौर कृषी पंपासाठी अर्ज करू शकता। तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेचा सौर कृषी पंपाची मागणी केल्यास तो देखील तुम्हाला मिळू शकतो। वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारामाही वाहणाऱ्या नदी नाल्या यांच्या शेजारील शेतजमीन धारक सुद्धा या योजनेसाठी पात्र असणार आहेत। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणच्या माध्यमातून करण्यात येत असते। तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरवणीच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसण्याची सदर पंपाद्वारे तुम्हाला पाणी उपसता येत नाही। तर मित्रांनो, जे काही सरकारने जलसंधारणाचे काही काम केलेले असेल तर अशा ठिकाणी तुम्ही सौर कृषी पंप लावू शकत नाही। या ठिकाणी तुम्हाला सौर कृषी पंपाने पाणी घेता येत नाही, हे देखील एक महत्वाचं अट यामध्ये टाकलेले आहे। त्याचप्रमाणे अटल सौर कृषी पंप योजना, अटल सौर कृषी पंप योजना 2, त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, या योजनेचा लाभ न घेतलेला लाभार्थी शेतकरी देखील मागेल त्याला सौर कृषी पंप योजने अंतर्गत पात्र असणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे आहेत सौर कृषी पंप घेण्यापूर्वी लाभार्थी निवडीचे निकष आहेत जे आपण आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत, ज्यामध्ये 3 HP चा असेल, 5 HP चा असेल, 7 HP चा असेल। तर यासाठी कोण शेतकरी पात्र आहे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, या योजनेचे काही ठळक वैशिष्ट्य आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, मागे त्याला सौर कृषी पंप योजनेचे काही महत्त्वपूर्ण ठळक वैशिष्ट्य आहेत, ज्यामध्ये शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची व स्वतंत्र शाश्वत अशी ही योजना आहे। त्याचप्रमाणे सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच या ठिकाणी तुम्हाला देण्यात येत असतो। त्याचप्रमाणे अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा फक्त 5% आपल्याला भरावा लागतो। त्याचप्रमाणे उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान स्वरूपातही मिळत असते। त्याचप्रमाणे जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP चे कृषी पंप तुम्हाला सौर कृषी पंप या योजनेच्या माध्यमातून मिळत असतात। त्याचप्रमाणे 5 वर्षाची दुरुस्ती हमी इन्शुरन्स तुम्हाला जे काही लाभार्थी शेतकरी यामध्ये पात्र होतील त्यांना मिळत असते। त्याचप्रमाणे वीज बिल नाही, लोड शेडिंगची चिंता देखील या योजनेत जर तुम्ही पात्र झाले तर वीज बिल पण नाही आणि लोड शेडिंगची चिंता देखील तुम्हाला राहणार नाही। सिंचनासाठी दिवसा पाणी सिंचन तुम्हाला करता येईल यासाठी खास करून सरकारने ही योजना अंमलात आणलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून
या योजनेचे ठळक वैशिष्ट्य व लाभार्थी शेतकरी अर्ज करण्यापूर्वी काय काय निकष व अटी घालून देण्यात आलेले आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आहे। शेतकरी मित्रांनो, अर्ज प्रक्रिया, वेंडर निवड, पेमेंट प्रोसेस हे सर्व याबाबतचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती। या ठिकाणी शासकीय योजना व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती नेहमी येत असते, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।